भर पावसामध्ये एकटा चहा काय पिऊशी वाटेना, म्हणून मग हा चिवडा. आज एकदम मस्त चटपटीत आपण चहामध्ये जेव्हा सकाळी घेऊ संध्याकाळी घेऊ तरी हा चिवडा खाल्लाच पाहिजे, असा चिवडा आज बनवणार आहे. तर हा चिवडा बऱ्याच दिवसापासून घरामध्ये पॅकेट पडलं होतं अर्धा किलोचं. तर हा चिवडा आम्ही आमच्या फौजी साहेबांना प्रत्येक सुट्टीला आल्यानंतर दिवाळी करून देतो. पण या सुट्टीला काही ते घेऊन गेले नाहीत आणि हा चिवड्याचं पॅकेट असंच पडून होतं. म्हटलं चला आता पावसाचे वातावरण झाले आणि चहा बरोबर म्हणून आपण बनवूया. मुलं कधी उशीर झाला आपल्याला तर मुलांच्या टिफिन मध्ये पण स्नॅक्स म्हणून छोट्या मोठ्या भुकेसाठी देता येईल, म्हणून हा चिवडा बनवायला घेतला. तर चिवडा बनवायला घेतला पण ते त्याचं जो कस असती थोडीशी बारीक, त्याच्यामध्ये माती किडे आळ्या काय असतील त्या चाळणीने सगळ्या चाळून घ्यायच्या. तर जास्त काही घाण निघली नाही त्याच्यामध्ये, चांगले स्वच्छ होते. तर हे चिवडा मी डीमार्ट मधून आणला होता. तर ते सगळं चाळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं सामग्री जे आपण चिवड्यामध्ये टाकायचे, तुम्ही आम्ही सगळे एकसारखंच टाकतो. फक्त थोडीशी हलकीशी कोणाची पद्धत वेगळी असती, पण खायला मात्र सगळ्यांना आवडतो. असं कोणीच म्हणणार नाही की मला चिवडा आवडत नाही. तर प्रत्येक जण चिवडा आवडीने खातो. ते इथे मी तेल गरम होईपर्यंत लसूण पाकळ्या आहेत ते पेस्ट न करता आबडधोबड अशा ठेचून घेतलेल्या आहेत. आणि ते इथे मी पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तेल जे ठेवलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये मी एक छोटी चाळणी ठेवलेली आहे आणि त्या चाळणीतच आपल्याला हे सगळं तळून घ्यायचंय. म्हणजे तेलामध्ये जास्त आपलं जे काय आपण तळून घेणार आहे ते पसरणार नाही आणि आपल्याला काढायला वेळ लागतो तोपर्यंत आपलं अर्ध सामान जळून जातं. त्यामुळे मी या चाळणीचा वापर केलाय. तर ह्या चाळणीमध्ये शेंगदाणे भाजून घेतले, त्यानंतर पाऊण वाटी मी खोबऱ्याचे असे उभे काप केले होते, ते पण चांगले कलर चेंज होईपर्यंत तळून घेतले. ते पण पोह्यांवर टाकले किंवा मुरमुऱ्यांवर टाकले. त्यानंतर डाळवा आहे तो पाऊण वाटी, तो पण चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतला, तो पण टाकला. आता इथं बदामाचे काप आहेत अर्धे अर्धे करून टाकलेले आणि काजूचे अर्धे अर्धे असे भाग केलेले आहेत. बदाम हे मी थोडंसं एक तासाभरासाठी भिजत ठेवलं होतं म्हणून हे अख्खे बदाम असे आपल्याला निम्मे निम्मे भेटलेले आहेत. तर ते पण चांगले त्याला थोडंसं 5 ते 10 मिनिटं चांगले खरपूस रंगाचे होईपर्यंत करायचे, कारण बदाम हा मऊ असतो त्यामुळे आपला चिवडा नरम होण्याची शक्यता असते. त्यानंतर मी इथं पाऊण वाटी कढीपत्ता घेतलेला आहे, तो चांगला तळून त्याला लगेच काढून घ्यायचा, नाहीतर मग खाताना सगळा चुरा होतो चिवड्यामध्ये. आता इथं तेल जास्त झालं होतं त्यामुळे तेल मी थोडंसं काढून ठेवलं आणि जेवढं तेल पाहिजे आपल्याला तडक्यासाठी तेवढंच ठेवलंय आणि लसूण जो ठेचला होता आपण तो त्याच्यामध्ये टाकला. आता सगळ्या तेलामध्ये लसूण टाकला असता तर सगळं तेल लसणाचा वास आला असता आणि आपल्याला दुसरं काहीच मग त्याच्यामध्ये एवढं करता आलं नसतं. त्यामुळे मी ते तेल सेपरेट काढलंय. तर त्याच्यामध्ये आपण पोळी वगैरे भाजू शकतो किंवा भाजीला वापरू शकतो. आता लसूण चांगला तळल्यानंतर तो टाकला चुरमुऱ्यांवर आणि शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये एक मोठा चमचा किंवा ही छोटी पळी आहे तेवढा एक चमचा लाल तिखट घातले, एक चमचा धने पावडर घातली आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातलं आणि गॅस बंद केला आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवलं. आता इथं मुरमुरे जे आहेत त्याच्यावर मी 2 ते 3 चमचे मीठ घातलेलं आहे आणि आता चिवडा मसाला आहे तो 1 चमचा किंवा 1.5 चमचा घालायचा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. त्यानंतर तेल तेल थोडंसं थंड झाले आणि तेल थंड झाल्यानंतर मुरमुऱ्यावर असं पसरवून टाकायचं, म्हणजे ते खालीपर्यंत तेल सगळ्या मुरमुऱ्यांवर लागतं. तर असं केल्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं. झाऱ्याने किंवा हाताच्या मदतीने सगळ्या मुरमुऱ्यांवर जी आपण फोडणी दिली होती ती चांगली लावून घ्यायची, म्हणजे लाह्या आपल्या पांढऱ्या दिसता कामा नये. हाताने केल्यानंतर थोडीशी दिवाळीसारखी फिलिंग येते. चिवडा तर बनवून झाला आपला, पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी याच्यामध्ये हळद टाकायचीच विसरून गेले. आता हे पण खरं तुम्हाला सांगायला पाहिजे का नाही. मग मी काय केलं, एक कढई ठेवली छोटीशी, म्हणजे तीच कढई जी आपण तडका दिली होती त्याच कढईमध्ये 1 चमचाभर असं तेल घातलं आणि पुन्हा डबल चिवड्यासाठी तडका देण्यासाठी मी परत एकदा अर्धा चमचा हळद घातली आणि डबल फोडणी दिली. तर असं केल्याने काय झालं, चिवड्यावर जेव्हा मी हळद फोडणीची टाकली ना तेव्हा काही चिवडा पिवळसर आणि काही चिवडा लालसर एकदम देखणा दिसायला लागला होता. म्हटलं अरे वा, काहीतरी चुकले तर काहीतरी शिकायला पण मिळालं. तर अशा पद्धतीने आपला सगळा चिवडा तयार झाला. मग थोडंसं थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा थोडासा चिवड्याला गोडवा यावा म्हणून साखर घातली आणि नंतर चिवडा पूर्ण थंड झाला होता, मग हाताने पूर्ण मिक्स केला. तर तुम्ही बघू शकता चिवडा किती छान दिसत आहे आता. तर अशा पद्धतीने आपला एकदम चहा बरोबर खाण्यासाठी आता 15 दिवस तरी चहा बरोबर आपल्याला नाश्ता तयार झालेला आहे.
चिवडा तर झाला, आता राहिला फक्त चहा. मग चहा लगेच मी गॅसवर ठेवला. चहा बनवून घेतला. 1 कपामध्ये चहा ओतला. बनवलेला चिवडा एका वाटीमध्ये घेतला आणि मस्त थंड वातावरणामध्ये किंवा पावसाच्या वातावरणामध्ये मस्त चहा आणि चिवड्याचा आनंद घेतला. तुम्ही असाच आनंद घ्या. मस्त खा आणि स्वस्थ राहा.